नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोठे ॲग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तुरीचा शेंडा कधी खोडायचा आहे आणि किती दिवसाला तुरीचा शेंडा खोडायचा आहे, तुरीचा शेंडा खोडणं खरंच गरजेचं आहे काय, किती वेळेस खोडायचा आहे, त्याच्यानंतर फवारणी कोणती घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही ह्या गोष्टी टाळल्या किंवा जर याच्यामध्ये काही चुका केला तर तुम्हाला याचे गंभीर परिणाम तुरीमध्ये उद्याच्याला भोगावे लागतील। त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, तुरीचा शेंडा खोडायचा कधी याच्यावर बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण होतो की 2 वेळेस करू, 3 वेळेस करू का 1 वेळेस करू। मित्रांनो, विद्यापीठ तर काय शिफारस करतं याच्यावर कधी पण लक्ष द्या। फालतू तुम्ही काही युट्यूबर आहेत, एक जण येतं युट्यूबर त्या विदर्भामधला कुठल्या तरी नावाचं नाव नाही मी घेणार मी, पण तो स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी काय म्हणतो 3 वेळेस तुरीचा शेंडा खोडा। अरे 3 वेळेस जर तुरीचा शेंडा खोडणार तर तूर नेमकी वाढणार किती वेळेस? मित्रांनो, जर तुमच्या तुरी एकदम भारी रानात म्हणजे अति काळ्या रानामध्ये जर तूर असेल आणि तिची सुरुवातीलाच 30 दिवसामध्ये अशी जर चांगली वाढ असेल तर मी फक्त 1 वेळेस तुरीचा शेंडा खोडण्यास शिफारस करतो। आणि जर तुरीची तुमची वाढ कमी आहे तर तुम्ही 2 वेळेस खोडा, काय अडचण नाही। पण जर तुमची वाढ तुरीची भरपूर झाली आहे आधीच ऑलरेडी 30 दिवसामध्येच, तर त्या रानामध्ये फक्त 1 वेळेस शेंडा खोडला तरी जमतो। फक्त खोडायचा कधी शेंडा हा दिवसाचा कालावधी तुम्हाला सांगतो। 30 दिवस झाल्यानंतर म्हणजे 30 ते 40 दिवसादरम्यान पहिल्यांदा तुरीची शेंडा खोडणी करायची आणि त्याच्यानंतरची जी शेंडा खोडणी करायची मित्रांनो ही 80 दिवसाच्या आत म्हणजे 60 ते 70 दिवसामध्ये तुम्हाला 2 वेळेस करायची। 2 वेळेस तुरीची शेंडा खोडणी केली मित्रांनो बास होते आणि पुरे होते, तुम्हाला जितका फुटवा पाहिजे तेवढा भेटणार आहे। फक्त तुरीची शेंडा खोडणी कधी करायची नाही तुम्हाला मी एक दाखवतो। आता इकडे या, इथं बघा। आता काही शेतकरी काय करतात, तुरीचं झाड एवढंच आहे, इकडे व्हिडिओमध्ये दाखवा जरा जवळून। आता हो का, हे एवढंसं तुरीचं झाड आहे आणि हे 30 दिवसामध्ये सुद्धा एवढीच हाईट आहे तुरीची, आणि अशा वेळेस तुरीचा शेंडा खोडतात। मित्रांनो, तुम्ही जर एवढ्या तुरीच्या वेळेस सुरुवातीला 25-30 दिवसाला जर शेंडा खोडताल तर तुम्हाला भविष्यामध्ये तुरीची उंची तर काहीच भेटणार नाही, तूर ठेंगणी मात्र तुम्हाला भेटेल आणि उत्पादनामध्ये 2 क्विंटलची जास्त घटेल। उलट विद्यापीठाने तर जे अभ्यास केलाय त्याच्यामध्ये तर एक तुरीचा शेंडा ज्यावेळेस खोडला त्यावेळेस 12% वाढ त्याच्यामध्ये जाणवली, आणि ज्यावेळेस दुसरा खोडला त्यावेळेस 6% आणि तिसरा खोडला तर 6% घट जाणवली। त्यामुळे मी फक्त 2 वेळेस तुरीचा शेंडा खोडण्याची शिफारस करतो। आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात, आता ही ह्या साईडला एवढी तुरीची हाईट पाहिजे मित्रांनो, म्हणजे 30 दिवसानंतर तुम्ही तुरीचा शेंडा खोडायचा आहे, लवकर मात्र काय खोडायचा नाही। आणि काळजी काय घ्यायची, आता तुरीचा शेंडा खोडलाय त्यावेळेस जर काय होतं, तुरीचं पान वरचं खोडल्यानंतर ह्या अशा पानाला वातावरणामुळे आणि हे मेटल असल्यामुळे बुरशी मात्र येते। तुम्हाला तुरीचा शेंडा खोडल्यानंतरच तुम्हाला एक फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये बुरशीनाशक मात्र तुम्हाला घ्यायचं आहे। आणि बुरशीनाशक कोणचं घ्यायचं आहे तर सुरुवातीला तुम्ही साप नावाने भेटतं, कार्बोनिझम 12% आणि मॅनकोझेब त्यामध्ये 63% WP फॉर्ममध्ये येतं। तुम्ही साप जरी घेतलं तरी जमतं। आणि जर शेतकऱ्याच्या एखाद्या प्लॉटमध्ये पाणी धरलेलं आहे किंवा तूर पिवळी पडल्यास वाटत असेल तर तुम्ही रोको नावाने थायपोनेट मिटेल त्यामध्ये भेटतं, ते 100% घ्यायचं। ते आंतरप्रवाही आणि साप सुद्धा आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य सुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 100% बुरशीनाशकाची फवारणी तुरीचा शेंडा खोडल्यानंतर 4 दिवसाच्या आतमध्ये घ्यायची, जास्त दिवस जमत नाही। आणि मित्रांनो, ही जी मशीन आहे ही कोणची वापरायची, याच्यामध्ये 2-3 मशीन भेटतात। एक कमी पॉवरची मिळते, ही जी मोटर असते मित्रांनो ही हाय पॉवर घ्यायची, म्हणजे पर RPM जे राऊंड आहेत हे जास्त पाहिजे आपल्याला। जर तुम्ही कमी RPMचं घेतला तर ती एकदम साळल्यासारखी होते, आणि जर साळली तूर तर मित्रांनो ती तूर वाया जाते, आपल्याला ती तुरीचं उत्पादन भेटत नाही, फुटवा भेटत नाही, तिथंच तिची वाढ स्टॉप होते। एकदम शार्प कट झाला पाहिजे, जसा शेंडा खोडून बाहेर पडला पाहिजे। मित्रांनो, तुरीचा शेंडा खोडताना तुम्हाला फक्त घ्यायच्या 2 काकऱ्या, पूर्ण काही तुरीचा शेंडा खोडायचा नाही। शेतकऱ्याकडून चुका काय होतात की ते असं खालून सुद्धा खोडतात, इकडून सुद्धा खोडतात, काहीच गरज नाही। त्या झाडाची सगळ्यात जी उंच जी फांदी तीच फांदी फक्त आपल्याला कट करायची 2 इंचावर, एवढं मात्र लक्षात ठेवा। पूर्णपणे झाडाच्या बाजूनी काही गरज नाही। ज्यावेळेस दुसरे आपण शेंडा खोडणार आहे त्यावेळेस आपल्याला दोन्ही साईडनी कट करायचे। पहिल्या फवारणीमध्ये फक्त तुम्हाला तुरीचा जो शेंडा आहे 2 इंचावरचा तोच फक्त कवळ्या पानाचा, आपल्याला जी नवीन कळी यायला लागली ती कट करायची। दोन्ही साईडनी काही गरज नाही, तुम्ही जर दोन्ही साईडनी करताल तर तूर बारीकच राहून जाईल। दुसऱ्या फवारणीला मात्र दुसऱ्या ज्यावेळेस तुम्ही शेंडा खोडणार आहे त्यावेळेस पूर्ण झाड आपल्याला घ्यायचंय, ही काळजी घ्या। मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, आता तुरीचा शेंडा तुमचा खोडायला आलाय, भरपूर शेतकऱ्यांची तूर तर आज 30 दिवसाच्या पुढे गेली असेल, काही शेतकऱ्यांनी फवारणी घेतली असेल, काही जणांची राहिली असेल। तर तुरीचा शेंडा खोडल्यानंतरच तुम्ही फवारणी घ्या, तुमची बचत होईल। त्याच्या आधी काय फवारणी घेऊ नका, म्हणजे ज्यांची राहिली त्यांना सांगतो, ज्यांनी घेतली असेल त्यांना तर 100% तुरीचा शेंडा खोडल्यानंतर फवारणी घ्यावाच लागेल, कारण की बुरशी याच्यावर मात्र येणारच आहे, त्याला आपण काही इलाज नाही। त्याला फक्त तुम्ही फवारणीमधून बुरशीनाशक वापरायचे। तुरीचा शेंडा खोडल्यानंतर तुम्हाला एक 4 दिवसानंतर फवारणी घ्यायची, म्हणजे 4 दिवसाच्या आतमध्ये कधी घ्या, दुसऱ्या दिवसापासून पुढे घ्या, म्हणजे बुरशी तर येऊन द्या। बुरशी यायच्या आधीच काय होतं, शेतकरी फवारून बसतो, इतक्या लवकर घाई करायची नाही, 2 दिवस त्याला वेळ द्यायचा शेंडा खोडल्यानंतर, कीटक पण मरतील, सगळं काय करतील। आणि तुम्ही जरी खत दिलं असेल, खत दिल्यानंतर शेंडा खोडा, आधी काही खोडू नका, म्हणजे तुरीची वाढ पण जरा होऊन द्या।
बारीक असताना मात्र काळजी घ्या. एवढीशी तूर जर तुम्ही खोडताल तर ते झाड एकदम ठेंगणं राहील. तुम्हाला एक 2 ते 3 फुटाचं झाड भेटेल. आपल्याला जे उत्पादनामध्ये जे तुरीचं जे 12 ते 15 क्विंटल होणार आहे त्याच्यामध्ये तुमची तूर डोक्याला लागते मित्रांनो. एवढी मात्र काळजी घ्या. काय अडचण आली तर मला विचारा, मी तुम्हाला सर्व माहिती देईन. शेंडा खोडताना मित्रांनो फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की तुरीच्या वरच्या साईडला हे जे असे कवळे पानं जे उगून आलेले आहेत तर ह्याचा शेंडा खोडायचा आहे आपल्याला. म्हणजे 2 इंच 4 इंचाला सुद्धा खोडायचं नाही, 2 इंच खोडायचं आहे. फक्त काळजी काय घ्यायची, तुरीचा शेंडा खोडताना मित्रांनो भरपूर वेळेस शेतकरी मरण पावले. ह्याच्यामध्ये काही नवीन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोग केला, घरच्या घरी मोटर तयार केली आणि याच्यामध्ये त्यांचा मृत्यूही झालेला आहे. इतकं भयानक आणि धोकादायक आहे. याचं RPM जर स्पीड जर बघितली तुम्ही तेवढी फास्ट आहे, तुम्हाला दाखवतो, दिसणार सुद्धा नाही डोळ्यांनी. हे बघा, म्हणजे इतकं हे धोकादायक आहे. हे फवारताना म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही तुरीचा शेंडा कट करणार आहे त्यावेळेस गनबूट भेटतात मित्रांनो एवढाले, आणि तुम्ही जीन्स पॅन्ट मात्र घालायची आणि डोळ्याला गॉगल वगैरे एक राहून द्या. आणि असं खोडा, हे असं करू नका. असं करताना ही डोळ्याला लागण्याची किंवा अंगावर येऊन पोटाला लागण्याची भीती राहते आणि हे खरंच धोकादायक आहे. त्यामुळे मी फक्त 1 वेळेस शिफारस करतो. तरी पण जास्त उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे तुरीचं 12 ते 15 क्विंटल, त्याच्यामुळे 2 वेळेस खोडायची. फक्त कालावधी लक्षात ठेवायचा 35 दिवस ते 40 दिवस दरम्यान आणि 80 दिवसाच्या आत म्हणजे 60 ते 70 दिवसादरम्यान. आणि हे करताना मित्रांनो तुम्ही पंप तुमच्या पाठीवर, तुम्हाला बाकी दुसरं गन वगैरे काही लावायची गरज पडणार नाही. फक्त एक साधं वायर आहे. हे जे वायर आहे मित्रांनो हे इथं तुम्ही चार्जिंगच्या सॉकेटला जोडलं की नंतर होतं. आणि ह्याची किंमत किती, 1100 रुपये किंमत आहे. मला हे भेटलेले, तसं तर काही ठिकाणी 1000 रुपयाला भेटतं. आणि तुम्हाला मी पाठीमागे ते एक युट्यूबरचं नाव सांगितलं, विदर्भातला युट्यूबर आहे तो 1800-1900 रुपयाला विकतो मशीन आणि घरपोच तुम्हाला सुविधा देणार. म्हणजे किती येड्यात काढायचे धंदे. तर हे तुम्हाला ठोक बाजार जर गेला तुमच्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला 1000-1100 रुपयाला भेटून जाईल. आणि हीच घ्यायची. ह्याच्यामध्ये लो पॉवरची भेटती ती घ्यायची नाही, सगळ्यात जास्त हाय पॉवरची जी असेल ती घ्यायची. चार्जिंगचा पंप तुमचा सिंगल असला तरी जमतं, डबल असला तरी जमतं, त्याची काही गरज नाही. पंप हा रिकामा असतो, ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही, काहीच नाही, अतिरिक्त वजन द्यायची गरज नाही. फक्त काळजी घ्या, जरा धोकादायक आहे, जीवाला जपा. आपल्या उत्पन्नापेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे. आणि काही जर तुम्हाला अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा, मी सगळ्याला उत्तर देतोय. तसंच मित्रांनो तुरी पिकाबद्दल मार्गदर्शन जर तुम्हाला वैयक्तिक पाहिजे असेल तर मी 99 रुपये सुविधाही चालू केली, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पिकं येतं. तसंच मित्रांनो आपण तूर पिकाला वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा करतो आणि त्याच्यामध्ये आपण 12 ते 15 क्विंटल कसं उत्पादन काढायचं याबद्दल सर्व काही माहिती देतो. फक्त तूरच नाही मित्रांनो, तर त्या 99 रुपयामध्ये तुम्हाला तुमचं सोयाबीन, उडीद, तूर, मूग, कापूस हे 5ही पिकं तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे वर्षभरापर्यंत मी माहिती देणार आहे. काही जर शेतकरी मला भरपूर कॉल करतात मित्रांनो, कॉल आणि व्हॉट्सअपवर ही पेड सर्व्हिस आहे, एवढी मात्र तुम्ही काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.